रामकृष्ण हरी। सालाबाद प्रमाणे आम्ही आज परमपूज्य हबप गुरुमाऊली सावित्रीबाई अक्का यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत। मागच्या वर्षी या पुण्यतिथीनिमित्त आम्ही हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते आणि आमच्या भाविकांनी अतिशय उत्कृष्टरित्या प्रतिसाद दिला होता। यावर्षी या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिंडी सोहळा व रिंगण सोहळ्याचे आयोजन केले आहे। आता थोड्याच वेळामध्ये अक्कामाऊली यांच्या पादुकांचे पूजन होईल, अश्वांचे पूजन होईल आणि हा रिंगण सोहळा आहे इथून चालू होईल। त्यानंतर सिद्धार्थ मंदिरच्या समोर आरती होईल आणि त्यानंतर भव्य दिंडीचे सुरुवात होईल। या दिंडीचे एक वैशिष्ट्य हे आहे की या दिंडीमध्ये तालुक्यातील कमीत कमी 35 ते 40 दिंड्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि या दिंडीमध्ये अक्कामाऊलींच्या पादुक्यांची पालखी व अश्वांची मिरवणूक ही गाव प्रदक्षिणा होईल आणि त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे प्रथमतः उभे रिंगण होईल आणि त्यानंतर गोल रिंगणचं आयोजन केले जाईल आणि हे रिंगण झाल्यानंतर आरती होईल आणि आरती नंतर या कार्यक्रमाची रिंगण सोहळ्याची सांगता होईल। या रिंगण सोहळ्याचे स्पॉन्सर आहेत आमच्या गावचे पोलीस पाटील काशीनाथ कांबळे साहेब व या रिंगण सोहळ्याचे दिंडी सोहळ्याचे जे आयोजक आहेत हे आमच्या अक्कामाऊली उत्सव कमिटी आहे। या कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सर्व मेंबर यांनी आयोजन केले आहे आणि या दिंडीचे या रिंगण सोहळ्याचे आम्ही आमच्या भक्तिशक्ती या YouTube चॅनलद्वारे सादरीकरण करणार आहोत। हे सादरीकरण जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही जरूर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला पुंडलिक वधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की। आगे आगर जय राम जय राम हाँ इकडे या।
नामदेव सोपान मुक्ताबाई निवृत्त नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव सोपान मुक्ताबाई निवृत्त नामदेव तुकाराम गुरुजी बरोबर हा आणि फुगडी घालता की हा पुढे पुढे तुम्ही पाणी मने नाम
बघ हा एकदम पुढं पुढं समीक्षा घेणे ते बोल छत्रपती शिवाजी महाराज की मध्ये नाचत गात आहे, कोण फुगडी घालत आहे, कोण गजरमध्ये धुंद आहे. खरोच असाच हा सोहळा साजरा झाला की मन प्रफुल्ल होतं आणि असं वाटतं जणू या गावामध्ये मिनी पंढरपूरच वसलेला आहे. धन्यवाद देतो मी या सर्व माऊल्यांना, धन्यवाद देतो मी या सर्व वारकऱ्यांना, धन्यवाद देतो मी या सर्व महिलांना की अशा या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थित दाखवून आमच्या या निमंत्रणाला मान देऊन या दिंडी सोहळ्यामध्ये हे कौतुकाचं काम केलेलं आहे. खरोखरच आज असा हा सोहळा म्हणजे एक नावलौकिक सोहळा आहे. हा असाच सोहळा आमच्या गावामध्ये साजरा हो आणि आमच्या गावाची परंपरा ही दुगणीत हो हीच अपेक्षा आणि याच महिलांच्या जयघोषवर मी तुम्हा सर्वांना मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो की इतक्या चांगल्या प्रकारे तुम्ही हे दिंडीचं सादरीकरण करत आहात आणि आमच्या या कार्याला एक शाबासकी एक पाठीवर थाप देतात. ही सर्वात मोठी इच्छा आणि अशाच महिला या फुगडीमध्ये मग आहेत, कोणी गाण्यामध्ये कोणी विठुनामाच्या गजरामध्ये नाचत आहेत. हा हा
नामवंत दिंडी सोहळा आज साजरा होत आहे. आमच्या गावचे आमच्या सर्व नागरिकांचे भाग्य आहे की असं हे मिनी पंढरपूर जसं वाटत आहे. इतके भाविक या दिंडीमध्ये सामील होऊन आज ही दिंडी साजरी करतात. आकामाऊलींच्या पावन स्पर्शामध्ये पावन झालेल्या आहे राजगुळ गावामध्ये अशी ही माऊलीची दिंडी आज मोठ्या उच्चतेने चालली आहे. या सर्व माऊल्यांचं आम्ही कौतुक करतो ज्यांनी या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. आज असं हे वैभव, असं हे पंढरीनामाचं वैभव आमच्या गावाला प्राप्त झालं आहे. त्यामुळे आमचा आनंद, आमच्या सर्वांचा आनंद आज दुग्नित होत आहे. असंच या माऊल्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे. खरोखरच आमच्या गावाची जी परंपरा आहे ती द्विगुणित वाढवली आहे, यामध्ये काही शंका नाही. आज आम्ही हे वातावरण, भक्तिमय वातावरण, प्रत्येक माऊली या अशा उन्हामध्ये तावून सळाकून निघाल्यानंतर जाल की अशी विठुनामाच्या गजरमध्ये एक नाविन्यपूर्ण भूमिका बजावत आहे. आज हा दिंडी सोहळा पाहता असं वाटतं की आमच्या या गावामध्ये एक लौकिक परंपरा प्राप्त झाली आहे आणि आम्ही या सर्व माऊल्यांचं, सर्व भक्तांचं आम्ही आमच्या गावातर्फे स्वागत करतो आणि आम्ही त्यांचे आभार मानतो की आम्हाला हे वैभव प्राप्त करून दिलं. हे वैभव प्रत्येक गावाला मिळत नाही आणि हे वैभव आम्हाला आज मिळाले आहे की आकामाऊलींच्या पुण्य भूमीमुळे आणि पावन झालेल्या भूमीमुळे हे आम्हाला मिळाले. आम्ही सर्व नागरिकांचे तसेच या सर्व प्रेक्षकांचे आम्ही आभार मानतो की इतकी आम्हाला साथ दिली, उत्स्फूर्ततेने साथ दिलेली आहे आणि आम्ही आज धन्य समजतो आणि मला खरोखरच आज अभिमान आहे. आणि हेच सांगून मी या सर्वांचा आभार मानतो आणि इथं थांबतो. या बघा माऊल्या किती उत्सुकतेने आज इथं खेळत आहेत. दुपारचं इतकं कडक ऊन आहे, त्यामध्ये सुद्धा या माऊल्या इतक्या जोमाने फुगडी घालत आहेत, वृंदावून नाचत आहेत आणि विठुनामाच्या गजरमध्ये झुमत आहेत. खरोखरच आज एक मिनी पंढरपूर ह्या राजगुळ गावाला मिळालं आहे. इतकं भलं मोठं हे वृंदावन आज साजलेलं आहे आणि अशा वृंदावनमध्ये आज आम्ही बोलतो, खेळतो, बागडतो. याच्यासारखं मोठं सुख नाही आणि हेच आम्हाला या व्हिडिओ या लोकांमध्ये कमवायचं होतं आणि आम्ही आज सार्थक मानतो अशा या दिंडीचं, अशा या माऊल्यांचं, अशा या भक्तांचं. धन्यवाद. घ्या की
बाजू जा म्हणजे आज या ठिकाणी स्वर्गामध्ये जो आनंद आहे तो राजूर गावच्या पावन क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही पाहत आहे। हा माऊलीचा आवड स्मरण सोहळा भविष्य धन्यवाद माने साहेब मोदी साहेब आणि गावांना हा कार्यक्रम आज महाराष्ट्र गोवा या स्थळावरती हा कार्यक्रम अगदी आषाढी वाणीमध्ये तुम्ही आम्ही पाहत असतो। या ठिकाणी या गावात ठेवला हा उत्तरण अगदी भूतन भविष्य स्वर्गीची अमर इच्छित अति जेव्हा मूर्ती गावामध्ये ठेवले आहे असे आहे तरी आधीमध्ये कोणी विनंती आहे तर सर्वांनी घोष करा अत्यंत उत्कृष्ट आपण विठ्ठलाच्या आशीर्वादाला ज्ञानोबा तुकाराम धर्माची सांप्रदायिक धर्माची समस्त हा सोहळा खरोखरच अविस्मरणीय थोडंसं लांब असे पळत आहे भगवान धावणार चौगुणी पर्यंत जाणार आहे। अश्वाला धरण्यासाठी पाय वगैरे पहिले अश्वादी धावण्यासाठी समोरचे जे भाविक आहेत ते भाविकांना क्रम शिकलाय लांब अजून चौगुणी पर्यंत अश्व जाणार आहे। अश्व
अश्व अजून दौडणार आहे बाजूला वाढायला माऊली 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 आपण या ठिकाणी या भव्य अशा प्रांगणामध्ये अशा प्रकारचं एक मैदान चंदगड तालुक्यामध्ये 3 तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणारे अतिशय सुंदर असं मैदान आहे आणि या सुंदर मैदानावरती अतिशय विठ्ठलाचं देखणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अश्वाची पूजा झाली असेल पूजन सुरू आहे. सन्माननीय विजय तालियान साहेब बेळगाव, मान्यश्री ज्ञानेश्वर तळेकर साहेब, सन्मान्य जनरल मॅनेजर मान्यश्री चंद्रकांत भावे साहेब बेळगाव, मान्यवरांच्या शोभार्थे या ठिकाणी अश्वपूजन सन्मानाचा असा अश्वपूजन या ठिकाणी संपन्न होते. खऱ्या अर्थानं आपल्या विठ्ठलासमोर ना कोणती जात आहे, ना कोणता धर्म आहे, ना कोण उच्च आहे, ना कोण नीच आहे. या विठ्ठलासमोर सगळे समान आहेत. सगळे हे आमच्या गावचं या भव्य श्री छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये आज रिंगण सोहळा होत आहे आणि तो आता गोल रिंगण सोहळा या भल्या मोठ्या ग्राउंडमध्ये सर्व भाविक चांगल्या प्रकारे याचा आनंद लुटत आहे. इतके ऊन पडलेले आहे, इतकी हवा गरम आहे आणि अशा गरम हवेमध्ये हरिनामाच्या भजनमध्ये हे सर्व वारकरी गोल रिंगणची हौस पिटण्यासाठी आणि गोल रिंगण साजरे करण्यासाठी इतक्या भल्या संख्येने इथे उपस्थित आहेत. खरोखरच आमच्या गावचा अभिमान आहे की अशा या मोठ्या रिंगणमध्ये सर्व भाविक या राजगुळ गावला एक मिनी पंढरपूर केलेला आहे आणि असे सौख्य असे समाधान कुठेच मिळत नाही आणि हे आज आमच्या राजगुळ गावामध्ये मिळत आहे. खरोखरच ह्या सर्व आयोजकांचे आणि या सर्व माऊल्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की अशा उन्हामध्ये सुद्धा त्यांनी या विठ्ठल नामाचा गजर करत हे चांगल्या प्रकारे रिंगण केलेलं आहे. असे हे माऊली रिंगण आज या प्रत्येक ग्राउंडमध्ये होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व या माऊल्यांचं ज्यांनी इथं हे रिंगण साजरे केलं आहे त्यांचं आम्ही आभार मानतो. या रिंगण सोहळ्यामध्ये या रिंगण सोहळ्यामध्ये सामील आहेत ते अक्षय महाराज. खरोखरच त्यांनी चांगल्या प्रकारे या इथं हे
रिंगण सादरीकरण करत आहेत आणि आम्ही आमच्या मंडळातर्फे त्यांचे आभार मानतो त्यांच्या टीमचे।
ईश्वर निष्ठांची मांडीवारी अनगरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरुचे आरे चेतना चिंतामणीचे अर्णव पियो शांते चंद्रनिधे लांछनो मार्कंड घेता पहिना ते सवाई सदा सज्जन होतो किंबहुना सर्वपिती पूर्व होणी केहिलेती बजिरे आदिपूर्ती अखंडित आदि ग्रंथ पठिये विशेष लेखे दुष्ट विजय एक मनीची विश्वे करावे दान पसावे दान दे ज्ञान दे झाला ज्ञान दे सर्वप्रथम आम्ही सर्व मान्यवरांचे सर्व महिलांचे सर्व मान्यवरांचे आणि सर्व भाविकांचे या रिंगण खेळामध्ये ज्यांनी भाग घेतले